नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचं सेकंड टॉपिक यामधला सॉल्युबल फॉर वाय हा टॉपिक पाहणार आपण. सॉल्युबल फॉर वाय हा सेकंड टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड हायर डिग्री. तर याच्यामध्ये बघा काय करायचं आपल्याला की तुम्हाला सॉल्युबल फॉर वाय म्हणजे काय की वाय आपल्याला वायची व्हॅल्यू आपल्याला इझिली फाइंड करता आली तर आपण म्हणतो सॉल्युबल फॉर वाय. आता इक्वेशन सॉल्युबल फॉर वाय इक्वेशन आपल्याला असेल एक्स वाय पी मध्ये इक्वल टू 0 वेअर पी इक्वल टू काय असतो डी वाय बाय डी एक्स. तर आपल्याला काय करायचं की वाय एका साईडला ठेवायचं आहे आणि आन्सर आणि एका साईडला ठेवायचा आहे एक्स आणि पी. त्याला म्हणतो आपण सॉल्युबल फॉर वाय. सेम एक्समध्ये काय तुमच्याकडं एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय कॉमा पी जर आला म्हणजे एक्स एका साईडला वाय पी एका साईडला त्याला म्हणतो आपण सॉल्युबल फॉर एक्स. जर पहिला आपण वायची व्हॅल्यू एका साईडला आणि एक्स आणि पीच्या व्हॅल्यू एका साईडला केलं तर त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर कोणता डिफरन्शिएट घ्यायचा आपल्याला पार्शियल डिफरन्शिएट. पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे. आता डिफरन्शिएट घेतल्यानंतर आपण काय करणार त्याला की काय करायचं आपल्यानंतर की जे डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहेत ते जे इक्वेशन येईल तुमच्याकडं त्या इक्वेशनचं आपल्याला घ्यायचं आहे फॅक्टर्स. ठीक आहे, सॉरी तर मी पार्शियल नाही म्हणत आपल्याला जनरल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर ठीक आहे, आता मी डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर तुमच्याकडे काय करायचं फॅक्टर्स पाडायचे जो येईल ते फॅक्टर्समधून काय करायचं डी पी बाय डी एक्सवाली टर्म्स घ्यायची. ज्या टर्म्समध्ये डी पी बाय डी एक्स आहे ती टर्म्स घ्यायची. ज्या टर्म्समध्ये डी पी बाय डी एक्स नाही आहे ती टर्म्स आपण काय करायची रिजेक्ट करायची. मग रिजेक्ट करून तुम्हाला काय करायचं की डी पी बाय डी एक्सवाली टी जी टर्म आहे तिथून तुम्हाला पीची व्हॅल्यू फाइंड करायची आणि जी पीची व्हॅल्यू येईल ती तुमच्या क्वेश्चनमध्ये पुट करायची. हे झालं तुमच्याकडे सॉल्युबल फॉर वाय. ठीक आहे, काय काय केलं आपण पहिला बघा इथं शॉर्टली सांगतो. पहिलं तुमच्याकडे वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा पी मध्ये येईल. नंतर दुसरी गोष्ट काय करायची बघा इथं डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू जो आन्सर येईल त्याचा आपल्याला फॅक्टर्स पाडायचं आहे. ठीक आहे, तिसरी गोष्ट या सेकंड नंबरचे फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स पाडल्यानंतर असे फॅक्टर रिजेक्ट करायचे. रिजेक्ट त्याच्यामध्ये कोण नाही आहे डी पी बाय डी एक्स नाही आहे. डी पी बाय डी एक्सवाला रिजेक्ट ज्याच्यामध्ये नाही आहे डी पी बाय डी एक्सवालीच टर्म्स घ्यायची. आणि बघा पाचवं काय तुमच्याकडे जो डी पी बाय डी एक्स आहे इथून पीची व्हॅल्यू फाइंड करायची आणि जी पीची व्हॅल्यू आलेली आहे ती क्वेश्चनमध्ये पुट करायची. याला म्हणतो आपण सॉल्युबल फॉर वाय. आता बघा पहिला क्वेश्चन आहे तुमच्याकडे पी एक्स मायनस एक्स रेस टू 4 पी स्क्वेअर इक्वल टू मायनस वाय. आता आपण याला असं पण लिहू शकतो हा मायनस वाय जो आहे तो इकडच्या साईडला आला तर काय तुमच्याकडे हा प्लस वाय झाला पी एक्स आणि हा मायनस जो आहे एक्स रेस टू 4 पी स्क्वेअर त्याला इकडे पाठवला आपण. ठीक आहे, आता बघा पहिली गोष्ट होती आपल्याकडे काय केलं आपण पहिलं वायमध्ये आणायचं आहे. तर वायमध्ये कसं आणणार आपण हा वाय हा पी एक्स जो आहे तो इकडे पाठवा. पी एक्स इक्वल टू किती तुमच्याकडं मायनस पी एक्स प्लस एक्स रेस टू 4 पी स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आली तुमच्याकडं वायची व्हॅल्यू आलेली. आता पहिलं झालं. दुसरं काय होतं बघा वायची व्हॅल्यू कशामध्ये आणली आपण एफ ऑफ एक्स कॉमा पीमध्ये. दुसरं काय करायचं आपल्याला याचं डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा वायचा डेरिव्हेटिव्ह किती डी वाय बाय डी एक्स इक्वल टू आता मायनस पी एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. बघा मायनस पी आणि इंटू एक्स यू इंटू व्ही रूल वापरायचं. तर यू इंटू रूल काय असतो तुमच्याकडे यू ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही ॲज इट इज यूचा डेरिव्हेटिव्ह. तर किती तुमच्याकडं बघा पी मायनस घ्या तर काय तुमच्याकडं मायनस पी ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस आता कोण एक्स ॲज इट इज मायनस पीचा डेरिव्हेटिव्ह -1 आणि डी पीचा डेरिव्हेटिव्ह कोण डी पी बाय डी एक्स. बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे पीचा ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण त्यावेळेस आपल्याला काय येईल डी पी बाय डी एक्स. समजलं. बघा इथं पहिलं पी ॲज इट इज मायनस पी एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 नंतर एक्स ॲज इट इज पीचा डेरिव्हेटिव्ह मायनस पीचा डेरिव्हेटिव्ह -1 आणि नंतर डी पी बाय डी एक्स. हा पहिला झाला. नंतर प्लस आता परत सेम यू इंटू व्ही एक्स रेस टू 4चा डेरिव्हेटिव्ह किती एक्स रेस टू 4 ॲज इट इज नंतर पी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2p नंतर प्लस आता कोण ॲज इट इज तुमच्याकडं पी स्क्वेअर ॲज इट इज सॉरी
आता x⁴ ॲज इट इज 2pचा डेरिव्हेटिव्ह 2p² चा डेरिव्हेटिव्ह 2p आणि नंतर pचा डेरिव्हेटिव्ह dp/dx. नंतर लास्टला p² ॲज इट इज आणि x⁴ चा डेरिव्हेटिव्ह 4x⁴. आता याला सॉल्व करूया. dp/dx म्हणजे काय तुमच्याकडे p इक्वल टू -p, नंतर इथं काय -x dp/dx, नंतर प्लस इथं x⁴ 2p dp/dx, नंतर किती प्लस 4x³ p². ओके. आता मी काय करतो, हा एका साईडला आणतो, इकडं सगळं एका साईडला घेऊन या. काय तुमच्याकडं p हा मायनस मायनस प्लस p आणि इकडं काय तुमच्याकडं हा प्लस x dp/dx. ठीक आहे. हां, नंतर मायनस x⁴ 2p dp/dx, नंतर मायनस 4x³ p² इक्वल टू 0. काय केलं मी, सगळ्या टर्म्स या इक्वलच्या अलीकडे आणल्या. जे प्लस होतं ते मायनस झालं, जे मायनस होतं ते काय झालं प्लस. आता हे p किती झालं तुमच्याकडं 2p प्लस x dp/dx. ओके, हा पहिला फॅक्टर्स. आता मी दुसऱ्यामधून काय करतो बघा, इथं 2p आहे. बघा इथं 2p आहे, म्हणजे कॉमन काढण्यासाठी इथं 2p, इथून पण आपण 2p कॉमन काढू शकतो. परत इथं x⁴ आहे, इथं x³ आहे, म्हणजे कॉमन काय निघू शकतं तुमच्याकडं 2p x³ निघू शकतं. तर बघा 2p इथून 2p आला बाहेर, इथून x⁴ होता तर x³ आला, तर काय राहिलं x dp/dx आला. त्याच्यानंतर बघा इथं तुमच्याकडं 4 होता, इथं 2p आला तर किती राहिलं प्लस 2 राहिला, आणि नंतर x³ पण गेला, p² पण गेला, फक्त p राहिला इथं 2p इक्वल टू 0. आता याचे दोन फॅक्टर्स पडले बघा, 2p प्लस x dp/dx आणि x dp/dx. तर एकच घेऊया आपण, 2p प्लस x dp/dx हा एक फॅक्टर झाला तुमच्याकडं. आणि दुसरा फॅक्टर काय झाला बघा, इथं काय राहिलं फक्त 1 - 2p x³ इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं, ज्या फॅक्टर्समध्ये बघा दोन फॅक्टर झाले, हा पहिला फॅक्टर्स, हा दुसरा फॅक्टर्स. ज्या फॅक्टर्समध्ये dp/dx नाही आहे तो रिमूव्ह करायचा आपल्याला. मग रिजेक्ट कोणतं करायचा आहे, रिजेक्ट कोणतं करायचं आहे 1 - 2p x³ फॅक्टर. ठीक आहे. का नॉट अ कंटेनिंग काय कंटेन नाही आहे त्याच्यामध्ये, dp/dx कंटेन नाही. ज्याच्यामध्ये dp/dx कंटेन नाही तो रिजेक्ट करून टाकायचा. राहिला काय तुमच्याकडे आता 2p प्लस x dp/dx. आता काय करायचं आपल्याला, p एका साईडला आणायचं आहे, x एका साईडला आणायचं आहे, इथून p ची व्हॅल्यू काढायची आहे. आता इक्वल टू 0. आता मी काय करतो, इकडं हा इकडे घेतला 2p इक्वल टू -x dp/dx. ओके. आता x एका साईडला, y एका साईडला, पण dx कसा पाहिजे आपल्याला वरती. मग हा 2p इकडं आणूया. तर इथून काय राहिलं तुमच्याकडं, हा dx वरती राहिला, हा 2 पण इथंच ठेवतो मी, आणि हा -x इकडं आणूया, किंवा मायनस तिकडं राहिलं तरी चालतं. ठीक आहे, इकडं देऊया, काही नाही, -2 इकडं आणला, मायनस कोणत्या साईडला दिलं तरी चालतं. तर इथं काय राहिलं तुमच्याकडं, आता हा dx इकडे घेऊन आलो मी, x पण इकडे घेऊन आलो, राहिलं काय तुमच्याकडं dp राहिला. ठीक आहे, अपॉन p, मायनस कोणत्याही साईडला द्या तुम्ही. आता आलं का p एका साईडला. आता इंटिग्रेशन घेऊया आपण, इंटिग्रेशन टू कॉन्स्टंट बाहेर आला, dx अपॉन x इक्वल टू इंटिग्रेशन मायनस बाहेर काढला तर dp अपॉन p. आता इंटिग्रेशन करूया, 1 अपॉन dx अपॉन x इंटिग्रेशन किती, लॉग ऑफ x इक्वल टू -1 अपॉन पीचं इंटिग्रेशन किती, लॉग ऑफ p. सगळं आन्सर लॉगमध्ये येत असेल तर कॉन्स्टंट पण कशामध्ये येतं, लॉगमध्ये. आता काय करूया, आता लॉगमध्ये आला, हा 2 आहे, इकडे वरती गेल्यावर काय होईल तो स्क्वेअर, तर लॉग ऑफ x² इक्वल टू मायनस लॉग ऑफ p. आता हा लॉग ऑफ p मी हा मायनस इकडे आल्यावर काय होईल तो प्लस घेतो मी, इक्वल टू लॉग ऑफ c. परत सेम लॉगची प्रॉपर्टी वापरली तर लॉग ऑफ, बघा ॲडिशनमध्ये असेल तर दोघांचं काय होतं मल्टिप्लिकेशन, लॉग ऑफ x² इंटू p इक्वल टू लॉग ऑफ c. आता काय करायचं आपल्याला बघा, इथं लॉग दोन्ही साईडना x² p इक्वल टू c. तर p ची व्हॅल्यू काढायची, तर c अपॉन x². आता जी p ची व्हॅल्यू आलेली आहे त्याला सपोज पुट p इक्वल टू c अपॉन x² इन इक्वेशन 1. म्हणजे जो क्वेश्चन आहे आपल्याकडं, बघा क्वेश्चन काय होता इथं, या क्वेश्चनमध्ये आपल्याला p ची व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे, तुमच्याकडे क्वेश्चन काही क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन आलेला अशा टाईपमध्ये, काहीमध्ये या टाईपमध्ये, दोघांचं एकच मिनिंग आहे, फक्त -y² -y जो इकडे आल्यावर काय झाला तो +y.
तर मग कशामध्ये पुट करा बघा, इथं जर मी पीची व्हॅल्यू आलेली पुट केली तर काय तुमच्याकडे पीची व्हॅल्यू किती आलेली आहे, c/x² इंटू एक्स मायनस x⁴ हा जनरल सोल्युशन. आता x⁴ c/x² त्याचा होलचा स्क्वेअर इक्वल टू -y. हे झालं तुमच्याकडे इचं जनरल सोल्युशन. काय काय प्रोसेस केली, पहिलं घेतलं आपण y एका साईडला, नंतर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x, आणि त्याच्यानंतर फॅक्टर्स पाडले. ज्या फॅक्टर्समध्ये तुम्हाला काय असेल dp/dx असेल तो फॅक्टर्स घ्यायचा आपल्याला, ज्याच्यामध्ये नाही आहे तो नाही घ्यायचा, आणि तिथून पीची व्हॅल्यू आपल्याला इंटिग्रेशन करून काढायची आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 2p. सेम हाच क्वेश्चन आहे, या टाईपचाच क्वेश्चन आहे. तर इथं काय तुमच्याकडे p² होता, आता p⁴ आहे बघा. आता सॉल्वेबल फॉर y आहे इथं, कारण y एका साईडला काढू शकतो आपण. मग आपण पहिलं कंडिशन तर त्या क्वेश्चनमध्ये झाला काय, तुमच्याकडे y = f(x_p) आला आहे. ठीक आहे, y एका साईडला, x आणि p एका साईडला. मग आता पहिलं काय करणार आपण, डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केल्यानंतर बघा याचं डिफरन्शिएट कसं करणार, मी तर काढून देतो तुम्हाला. y = काय तुमच्याकडं 2px + x² p⁴. बघा ज्याला डेरिव्हेटिव्ह जमला नसेल इथं सांगून देतो परत. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, आता yचं काही तुमच्याकडं dy/dx. ओके, पहिलं झालं या साईडचं. आता या साईडमध्ये बघा 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर आला. आता p आणि x मल्टिप्लिकेशनमध्ये, तर p पहिला ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस x ॲज इट इज, पीचा डेरिव्हेटिव्ह किती 1, पण पीचा डेरिव्हेटिव्ह घेताना विथ रिस्पेक्ट टू कोण आहे आपल्याकडं x, हा झाला पहिला, प्लस सेम आता कोण x² p⁴. आता x² ॲज इट इज, p⁴चा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडं 4p³ प्लस आता 4p³ आणि पीचा डेरिव्हेटिव्ह किती परत dp/dx, कारण आपलं विथ रिस्पेक्ट टू कोण आहे x. परत आता कोण p⁴ ॲज इट इज, आणि x² डेरिव्हेटिव्ह 2x. बघा आता सॉल्व करूया. dy/dx इक्वल टू, आता 2 ने मल्टिप्लाय करा, 2p प्लस x इंटू dp/dx प्लस x⁴, आता बघा 4 कॉन्स्टंट बाहेर आला, x² p³ dp/dx प्लस 2 कॉन्स्टंट समोर राहतो आणि p⁴. बघा dy/dx म्हणजे काय तुमच्याकडे परत बघा, dy/dx म्हणजे काय, p = 2p प्लस आणि सेम. बघा हे कॅल्क्युलेशन केलं आलं का आपल्याकडे, हे 2p + 2x प्लस दिस. आता काय करू, dy/dx म्हणजे काय तुमच्याकडं p आहे, या साईडला आपण p. आता काय करणार आपण, हा जो p आहे तो इकडे पाठवला आपण. तर काय तुमच्याकडे इथं बघा, हा p इथला p, आता याला मी pच करतो, p = आता काय तुमच्याकडे हा p इकडं आणा, तर 2p - p काय राहिला तुमच्याकडं p प्लस x dp/dx प्लस 4x² p² dp/dx प्लस 2x p⁴. आता आपल्याला काय करायचं आहे, कॉमन काढायचं आहे, याच्यातून फॅक्टर्स पाडायचे आपल्याला. तर आपण फॅक्टर्स कसे पाडणार आता बघा, फॅक्टर्स कसे पडतात याच्यात, की तुमच्याकडे dp बरोबरच फॅक्टर्स पडेल, आणि नंतर बाकीचं उरलेलं बघा p + 2x p⁴ एका साईडला झालं, नंतर प्लस दुसरं काय तुमच्याकडे 2x dp/dx प्लस 4x³ क्यूब इथं p² dp/dx. आता त्याच्यातून काय करणार आपण, या दोघातून जर मी p कॉमन काढला तर इथं काय राहिलं 1. बघा इथं p कॉमन काढल्यानंतर तुमच्याकडे काय राहिलं 2x. बघा या दोघातून p कॉमन काढा, तर इथं काय राहिलं 1, 2x p⁴ होता तर p³ प्लस बघा याच्यातून तुमच्या तो काय 2x dp/dx कॉमन काढला तर राहिलं 1 + 2x p³ राहिला. आता हे 2 रूट सेम आले, दोघांपैकी एक घेणार, हा एक पहिला रूट आणि हा दुसरा रूट. आता ज्या रूट्समध्ये आपल्याला काय नाही आहे dp/dx नाही ते रिजेक्ट करणार. तर पहिल्या रूटमध्ये तुमच्याकडे dp/dx नाही आहे तर रिजेक्ट केला आपण, तर राहिलं काय तुमच्याकडे फक्त p + 2x dp/dx राहिला. किती p + 2x dp/dx = 0. आता याच्यात काय करणार आपण, p एका साईडला घेणार आणि x एका साईडला घेणार. तर काय करायचं आता तुम्हाला, की इथं बघा p एका साईडला आणायचं, p = किती तुमच्याकडे -2x, हा इकडं आला काय तुमच्याकडे dp/dx. आता dp वरती पाहिजे, dx वरती पाहिजे, तर इकडे पाठवा सगळं. तर किती -2 dx -2x आणि हा dp/p आलं काय एका साईडला. किंवा तुम्ही असं पण करू शकता, डिवाइडला कोण आहे dx,
तर डी एक्सने आपण मल्टिप्लाय केलं वरती, तर आपल्याला एक्स पण एका साईडला पाहिजे, तर मी मल्टिप्लाय काय करणार इथं, एक्स डी एक्सनी मल्टिप्लाय करा. ठीक आहे. तर मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल तुमच्याकडं, एक्स एक्स एका साईडला, वाय वाय एका साईडला, मग हा आला. याचं इंटिग्रेशन काढलं, इंटिग्रेशन काढल्यानंतर तुमच्याकडे असं आलं. इंटिग्रेशन काढल्यानंतर तुम्हाला पीची व्हॅल्यू काढायची, तर पीची व्हॅल्यू कशी करणार, पी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सी अपॉन एक्स. ही पीची व्हॅल्यू आली. आता हे तर तुम्ही करू शकता इंटिग्रेशन. पीची व्हॅल्यू आल्यानंतर क्वेश्चन जो आहे आपल्याकडे, त्या क्वेश्चनमध्ये पीची व्हॅल्यू पुट करा आणि वी गेट जनरल सोल्युशन. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, पी वाय मायनस 2px इक्वल टू एफ ऑफ एक्स पी स्क्वेअर. याचा पण सेम आहे. पहिली प्रोसेस काय आहे तुमच्याकडे बघा, वाय एका साईडला, तर मग हा -2p इकडे आला, हा तुमच्याकडे झाला धिस. आता हे सॉल्वेबल फॉर वाय आहे. पहिली प्रोसेस काय असेल तुमच्याकडं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा याचं डिफरन्शिएट घेणार. बघा इथे मी घेतो वाय इक्वल टू 2px प्लस एफ ऑफ एक्स पी स्क्वेअर. ठीक आहे. याचा डिफरन्शिएट करूया आपण. बघा पहिलं काय तुमच्याकडे, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. ओके. 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर आला. पीचा डेरिव्हेटिव्ह, आता बघा फी ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस आता कोण एक्स ॲज इट इज, आणि पीचा डेरिव्हेटिव्ह किती, पीचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि विथ रिस्पेक्ट टू कोण आहे एक्स, म्हणजे डी पी बाय डी एक्स. हा पहिला झाला प्लस. आता दुसरं काय करायचं आपल्याला बघा, की आता एफ फंक्शन आहे. पहिलं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमच्याकडं, एफ डॅश ऑफ एक्स पी स्क्वेअर झालं, डेरिव्हेटिव्ह झाला. आता कंपोजिशन फंक्शनमध्ये कोण आहे तुमच्याकडं, एक्स पीचा स्क्वेअर. एक्स पीचा स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडं बघा, एक्स ॲज इट इज, पी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2p, नंतर पीचा डेरिव्हेटिव्ह डी पी बाय डी एक्स, यू इंटू व्ही रूल प्लस. आता कोण ॲज इट इज तुमच्याकडं, पी स्क्वेअर ॲज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. हा झाला तुमच्याकडे डेरिव्हेटिव्ह. आता डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय तुमच्याकडं, हा डी वाय बाय डी एक्स म्हणजे कोण, पी इक्वल टू या 2ने मल्टिप्लाय करामध्ये 2p प्लस 2x डी पी बाय. ठीक आहे. हे बघा आला आपल्याकडं हा पी, म्हणजे हा पी बघा इथं पी, नंतर आपण सेम काढलाय. आता काय करूया आपण, की हा एफ डॅश ऑफ एक्स पी स्क्वेअर आहे ना, या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय केल्यानंतर काय तुमच्याकडं, आणि ज्याच्याबरोबर डी पी बाय डी एक्स आहे ते एका साईडला, आणि ज्याच्याबरोबर डी पी बाय डी एक्स नाही ते एका साईडला. याच्यामध्ये एक इझी काय आहे तुमच्याकडं बघा, डी पी बाय डी एक्स ज्याच्याबरोबर आहे त्याच्या आपण एक सेपरेट फॅक्टर्स पाडणार, आणि ज्याच्याबरोबर डी पी बाय डी एक्स नाही आहे त्याचे सेपरेट फॅक्टर्स पाडणार. आता बघूया आपण डी पी बाय डी एक्स कुठं कुठं नाही आहे, या पीला नाही आहे. हा पी बघा, पी इथं प्लस होता, इकल्यावर -2p मायनस पी पी. अजून कोणत्या टर्म्समध्ये नाही आहे तुमच्याकडं डी पी बाय डी एक्स, बघा या टर्म्समध्ये नाही आहे. ज्यावेळेस मी एफ डॅश ऑफ एक्स पी स्क्वेअरने या पी स्क्वेअरला मल्टिप्लाय करेल त्यावेळेस तुमच्याकडे येईल बघा इथून. तर इथून तुम्हाला कॉमन काय निघतं, पी. पी कॉमन काढल्यानंतर हा 1, या पी स्क्वेअरमधून पी गेला पी, एफ डॅश ऑफ एक्स पी स्क्वेअर प्लस. आता दुसऱ्याच्यामधून बघा आपल्याला किती आणायचं आहे, 1 प्लस पी इंटू एफ डॅश आणायचं आहे. तर कॉमन काढलं मी 2x डी पी बाय डी एक्स कॉमन काढलं, तर राहिलं काय तुमच्याकडे 1 प्लस एफ. बघा दोन फॅक्टर सेम झाले, तर त्याच्यातून एकच घेणार. तर हे दोन फॅक्टर्स, हा एक झाला आणि हा एक. आता या हा फॅक्टर रिजेक्ट करायचा, कारण याच्यामध्ये डी पी बाय डी एक्स नाही आहे. मग तो रिजेक्ट झाल्यानंतर काय राहिलं, पी प्लस 2x डी पी बाय डी एक्स. आता इथं काय करणार तुम्ही, की एक्स एक्स एका साईडला बघा, पी प्लस 2x डी पी बाय डी एक्स आता इक्वल टू 0. तर काय करा तुमच्याकडं, पी एका साईडला -2x डी पी बाय डी एक्स. आता आपल्याला एका साईडला काय करायचं, एक्सच्या टर्म म्हणायचं आहे. हा एक्स वरती आहे, हा डी वायला आला, नंतर हा डी एक्स डी वायला इकडे आल्यावर काय झाला, मल्टिप्लायला इक्वल टू -2 डी पी बाय. आता हा पी जो आहे मल्टिप्लायला इकडे आल्यावर काय झाला, पी. मग आलं का हे पी पी एका साईडला एकीच. याचं इंटिग्रेशन घ्या, इंटिग्रेशन दोन्ही साईडचं, लॉग ऑफ एक्स इक्वल टू -2 डी पी अपॉन डी, याचं किती, लॉग ऑफ पी इक्वल टू लॉग ऑफ सी. मग इथून बघा इथं काय तुमच्याकडे, इथं जर केलं मी, हा 2 जो आहे इकडं आला वरती, तर लॉग ऑफ पी रेस टू -2 प्लस लॉग ऑफ सी. इथंच करून घ्या दोघं ॲडिशनमध्ये, तर लॉग ऑफ किती, पी रेस टू -2 इंटू सी इंटू लॉग ऑफ एक्स. आता लॉग लॉग कॅन्सल, तर एक्सची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं, लॉग पी स्क्वेअर मायनस पी रेस टू 2 इंटू सी. आता पी रेस टू -2 म्हणजे काय तुमच्याकडं, हा खाली आला, तर काय तुमच्याकडं एक्स इक्वल टू सी अपॉन पी स्क्वेअर. आपल्याला पी स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे पीची व्हॅल्यू पाहिजे, तर पी इकडे पाठवूया, उलटं करूया आपण.
पी स्क्वेअर अपॉन सी इक्वल टू 1/x. याला उलटं केलं आपण तर पीची व्हॅल्यू पाहिजे तर हा सी इकडे आल्यावर काय तुमच्याकडे सी अपॉन एक्स आणि पी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली स्क्वेअर रूट ऑफ सी अपॉन एक्स. जिथं जिथं तुमच्याकडे पी आहे तिथं काय पुट करायचं तुम्हाला सी अपॉन एक्स स्क्वेअर रूट ऑफ सी अपॉन एक्स. क्वेश्चनमध्ये पुट केल्यानंतर हे झालं तुमच्याकडे सॉल्वेबल फॉर वाय. हा पण क्वेश्चन आहे लास्टचा बघा वाय प्लस पी स्क्वेअर प्लस 2px. याचं पण आपल्याला बघा काय तुमच्याकडे वाय प्लस पी स्क्वेअर इक्वल टू 2px आहे. तर वाय एका साईडला करा मायनस पी स्क्वेअर प्लस 2px. ओके आता हा झाला सॉल्वेबल फॉर पी सॉरी वाय. आता याचे आपल्याला काय करायचं डिफरन्शिएट करूया. बघा वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस पी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2p. बघा पी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2p मायनस समोर आणि पीचा डेरिव्हेटिव्ह किती डी पी बाय डी एक्स प्लस आता 2px. आता 2 कॉन्स्टंट बाहेर आला किंवा 2p एकत्रच घ्या ठीक आहे. तर 2p एकत्रच घ्या आणि एक एक्स. बघा या 2pला मी काय मानतो u आणि या एक्सला मानतो v. आता 2p ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस आता 2pचा डेरिव्हेटिव्ह किती बघा एक्स ॲज इट इज. आता 2pचा डेरिव्हेटिव्ह 2 आणि पीचा डेरिव्हेटिव्ह डी पी बाय डी एक्स. ओके आता डी पी बाय डी एक्सवाल्या टर्म एक सोबत फॅक्टरायझेशनमध्ये ज्याच्याबरोबर नाही ते तर डी वाय बाय डी एक्स किती असतो तुमच्याकडं डी वाय बाय डी एक्स इक्वल टू पी. हा 2p इकडे आल्यावर काय तुमच्याकडं 2p प्लस डी पी बाय डी एक्स प्लस हा 2p प्लस आहे इकडे आल्यावर काय झाला तो मायनस 2p आणि हा प्लस होता इकडे आल्यावर काय झाला एक्स 2 डी पी बाय डी एक्स. ठीक आहे आता काय करायचं आपल्याला की हा p प्लस आहे हा 2p तर किती आला तुमच्याकडं मायनस p प्लस 2p डी पी बाय डी एक्स नंतर मायनस एक्स 2x डी पी बाय डी एक्स. आता याचे फक्त फॅक्टर्स पाडणार आपण आणि फॅक्टर्स पाडल्यानंतर बघा काय आलं तुमच्याकडे हे पी डी पी अपॉन डी एक्स 2x मायनस 30. आता ह्याचे काय बघा ह्याचे 3च टर्म आहेत 1 2 आणि 3. तर कमीत कमी आपल्याला 4 टर्म पाहिजे होत्या 2 रूटसाठी तर 3च टर्म आहेत. तर याला आपण लिनियरमध्ये कन्वर्ट केलं तर लिनियरमध्ये काय तुमच्याकडे डी पी डी एक्स अपॉन डी पी. तर उलटं केलं मी काय तर डी पी अपॉन डी एक्स आहे ना. हा तर आपण काय करूया इथं याला मल्टिप्लाय करूया आपण डी एक्स अपॉन डी पीने. तर काय आलं तुमच्याकडे याला मल्टिप्लाय केलं डी एक्स अपॉन डी. आता इथं मल्टिप्लाय करताना काय डी एक्स कॅन्सल झाला काय आला 2ने मल्टिप्लाय 2x आणि हा 2p इक्वल टू 0. तर हे मल्टिप्लाय केल्यानंतर काय तुमच्याकडं बघा पी डी एक्स अपॉन डी पी प्लस 2x इक्वल टू पी. आता हे इक्वेशन जे तुमच्याकडे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे लिनियर इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म काय डी वाय बाय डी एक्समध्ये डी बाय डी एक्स प्लस पी वाय इक्वल टू क्यू. पण जर असं असेल डी एक्स अपॉन डी पी आता बघा इथं वाय असेल तर इथं वाय इथं पण एक्स असेल आणि तुमच्याकडं हा इथला काय असेल पी तर पी आणि इक्वल टू क्यू. तर डी एक्स अपॉन डी पी 2 अपॉन पी एक्स इक्वल टू 2. तर कम्पेअर केलं तर पीची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे 2 अपॉन पी आणि क्यूची व्हॅल्यू किती आली 2. तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन झालं हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन झालं. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशन काय राहतं एक्स इंटू ई रेस टू पी डी एक्स प्लस आता इथं इंटिग्रेटिंग फॅक्टर्स डायरेक्ट केला आहे आणि डायरेक्ट केल्यानंतर बघा तुम्ही जर डायरेक्ट जर समजत नसेल तर आपल्याकडे पीची व्हॅल्यू आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढा ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन पी डी पी कारण विथ रिस्पेक्ट टू पी आहे तर इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 2 बाहेर आला 1 अपॉन पीचं किती लॉग ऑफ पी झालं हा 2 वरती गेला ई रेस टू लॉग ऑफ पी स्क्वेअर ई आणि पी लॉग निघून गेला तर आय एफ किती आला तुमच्याकडं पी स्क्वेअर. पी स्क्वेअर आल्यानंतर तुमच्याकडे जनरल सोल्युशन काय राहतं बघा एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इंटू क्यू इंटू डी पी. कारण आता डी पी विथ रिस्पेक्ट टू आहे तर क्यूची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 2 फक्त पुट करा
एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला आहे पी स्क्वेअर इक्वल टू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला तुमच्याकडे पी स्क्वेअर, क्यूची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 2 इंटू डी पी प्लस सी. एक्स पी स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअरचं आता 2 कॉन्स्टंट बाहेर आला, पी स्क्वेअरचं इंटिग्रेशन किती पी क्यूब अपॉन 3 प्लस सी. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काय काढायची आहे, पीची व्हॅल्यू काढायची इथून. मग पीची व्हॅल्यू काढा इथून, पीची व्हॅल्यू काढा. बघा याच्यात काही तुमच्याकडे पीची व्हॅल्यू इक्वेशन पी फ्रॉम इक्वेशन 1 इज नॉट पॉसिबल. आता आपल्याला इथून काय तुमच्याकडे पीची व्हॅल्यू भेटतच नाही आहे. ठीक आहे, पीची व्हॅल्यू काय एक्स पी स्क्वेअर आहे मायनस 2 पी क्यूब अपॉन 3 आहे प्लस सी. तर इथून तुम्हाला पीची व्हॅल्यू भेटत नाही. तर मग तुम्हाला असंच ठेवायचं हे जनरल सोल्युशन. सेम असाच क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा या क्वेश्चनला मी सॉल्व्ह केलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारून एकदा बघू शकता. सेम क्वेश्चन आहे, सॉल्वेबल फॉर वाय आहे. याचं डिफरेन्शिएट फक्त मी याचं डिफरेन्शिएट करून देतो तुम्हाला. बघा वाय इक्वल टू काय तुमच्याकडं 1 प्लस पी इंटू एक्स प्लस ई रेस टू पी आहे. याचं डिफरेन्शिएट घ्या डी वाय बाय डी एक्स इक्वल टू. आता तुमच्याकडे दोन टर्म्स आहेत, ही एक टर्म आहे याला यू म्हणा इंटू व्ही टर्म्स. तर यू ॲज इट इज 1 प्लस पी ॲज इट इज, व्हीचा डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस. आता कोण ॲज इट इज एक्स ॲज इट इज, यूचा डेरिव्हेटिव्ह किती बघा यूमध्ये कोण 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि प्लस पीचा डेरिव्हेटिव्ह किती 1 इंटू डी पी बाय डी एक्स. कारण पीचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला लास्टला काय घ्यावा लागतो डी पी बाय डी एक्स प्लस. आता ई रेस टू पीचा डेरिव्हेटिव्ह किती ई रेस टू पी आणि पीचा डेरिव्हेटिव्ह परत डी पी बाय डी एक्स झालं. याला आता डी वाय बाय डी एक्स म्हणजे कोण पी इक्वल टू 1 प्लस पी इक्वल प्लस. आता एक्स इंटू काय तुमच्याकडे डी पी बाय डी एक्स प्लस ई रेस टू पी इंटू डी पी बाय डी एक्स. ओके, आता आपल्याला काय करावं लागेल डी पी बाय डी एक्सच्या टर्म्स एका साईडला आणि बाकी कॉन्स्टंटच्या टर्म एका साईडला. तर काढा इथं. आता हा पी मी इकडे घेऊन जातो. तर काय तुमच्याकडं बघा हा पी आणि हा पी मायनस झाला कॅन्सल, कारण हा इकडे येऊन काय 0 होणार आहे. तर राहिलं काय तुमच्याकडं 1 प्लस एक्स डी पी बाय डी एक्स प्लस ई रेस टू पी डी पी बाय डी एक्स इक्वल टू 0. का 0? कारण हा जो पी आहे इकडे आणल्यावर मी काय पी मायनस पी 0. तर तुमच्याकडे काय राहील आता 1 प्लस दिस. तर ठीक आहे, आता मी या दोघातून काय करतो बघा इथं डी पी बाय डी एक्स आहे, इथं डी पी बाय डी एक्स आहे. दोघातून कॉमन काढला 1 प्लस डी पी बाय डी एक्स कॉमन काढला तर राहिलं काय तुमच्याकडे इथं एक्स प्लस ई रेस टू पी इक्वल टू 0. ओके, आता मी काय करणार याला मल्टिप्लाय करतो डी एक्स अपॉन डी पीने सेम आता सारखाच. मग काही तुमच्याकडे या इक्वेशनला जर मल्टिप्लाय केलं तर तुमच्याकडे काही डी एक्स अपॉन डी पी प्लस आता डी एक्स अपॉन डी पीने मल्टिप्लाय केल्यानंतर हा तुमच्याकडे कॅन्सल झाला. राहिलं काय तुमच्याकडं एक्स प्लस ई रेस टू पी इक्वल टू 0. आता हे लिनियर इक्वेशन बनलं डी एक्स अपॉन डी पी प्लस एक्स इक्वल टू ई रेस टू पी. हे तुमच्याकडे काय बनलं आता हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सॉरी हा प्लस मायनस झाला. तर तुमच्याकडे बघा पीची व्हॅल्यू किती आली इथं 1 आणि क्यूची व्हॅल्यू किती आलेली आहे मायनस ई रेस टू पी. परत त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढा. बघा आय एफ काढा. आय एफ किती येतो तुमच्याकडं ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ पी डी पी इक्वल इंटिग्रेशन ऑफ पीची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू डी पी. तर इंटिग्रेशन ऑफ विथ रिस्पेक्ट टू पी किती तुमच्याकडे ई रेस टू पी 1. हे झालं तुमच्याकडे ई रेस टू पी. आता जनरल सोल्युशन काय राहतं तुमच्याकडे जनरल सोल्युशन एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आय एफ इंटू क्यू डी पी. आता विथ रिस्पेक्ट टू कोण आहे पी प्लस सी म्हणून आपण विथ रिस्पेक्ट टू पी घेतला. एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर किती आला तुमच्या ई रेस टू पी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू इंटिग्रेशन फॅक्टर किती ई रेस टू पी नंतर क्यू किती आहे तुमच्याकडं मायनस ई रेस टू पी इक्वल टू सॉरी प्लस सी. एक्स इंटू ई रेस टू पी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू पी मायनस किती तुमच्याकडं ई रेस टू मायनस सॉरी ई रेस टू 2p हा मायनस कॉन्स्टंट बाहेर इंटू डी पी प्लस सी डी पी प्लस सी. इंटिग्रेशन करा एक्स ई रेस टू पी मायनस कॉन्स्ट बाहेर आला. आता बघा ई रेस टू 2pचं इंटिग्रेशन ई रेस टू 2p आणि 2pचं डेरिव्हेटिव्ह 2 प्लस सी. आता याच्यात तुम्हाला पीची व्हॅल्यू भेटते का नाही भेटत, मग नॉट सॉल्वेबल म्हणजे नॉट सॉल्व होत नाही. मग तुमच्याकडे हेच काय झालं जनरल
सोल्युशन. कारण जर इथून पीची व्हॅल्यू आपण सेपरेट करू शकत नाही तर आपल्याकडे हाच काय होतो तुमच्याकडे जनरल सोल्युशन. मग तुम्ही काय लिहिणार, इलिमिनेटिंग पी फ्रॉम इक्वेशन 1 2 इज नॉट अ पॉसिबल नाही, तर तुमच्याकडे हे जे इक्वेशन आहे तेच काय झालं तुमच्याकडं जनरल सोल्युशन. ठीक आहे, थँक्यू. बघा याच्यामध्ये परत सांगतो प्रोसेस कशी आहे तुमच्याकडे. फास्ट y इक्वल टू एफ ऑफ एक्स पी असेल तुमच्याकडं, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. दुसरं आहे, तिसरं काय, जो डिफरन्शिएट केला आहे इथून तुम्ही फॅक्टर्स पाडा. फॅक्टर्स पाडल्यानंतर ज्या फॅक्टर्समध्ये तुम्हाला काय करायचं, रिजेक्ट करायचं आहे. कोणता फॅक्टर रिजेक्ट करायचा आहे, ज्या फॅक्टर्समध्ये डी पी बाय डी एक्स नाही आहे. डी पी बाय डी एक्स नसेल किंवा आपल्याला फॅक्टर्स पडत नसेल तर तुम्ही याला कशामध्ये कन्वर्ट करता, डी एक्स अपॉन डी पीमध्ये कन्वर्ट करा, मल्टिप्लाय करा आणि तिथून लिहिलं डिफरन्शियल इक्वेशन. पण ज्याच्यामध्ये रिजेक्ट करायचं, ज्याच्यामध्ये टर्म्स नाही डी पी बाय डी एक्स, हे आल्यानंतर मग तुम्ही पीच्या टर्म एका साईडला, एक्सच्या टर्म एका साईडला सॉल्व करून इंटिग्रेशन करा. इंटिग्रेशन केल्यानंतर तुम्हाला पीची व्हॅल्यू भेटेल इन टर्म्स ऑफ एक्स, ती व्हॅल्यू पुट करा क्वेश्चनमध्ये आणि तुम्हाला भेटून जाईल जनरल सोल्युशन. ठीक आहे, समजलं असेल असं कन्सिडर करतो. आपण नेक्स्ट व्हिडिओ पाहूया, नेक्स्ट सॉल्वेबल फॉर वाय. थँक्यू.